नमस्कार मित्रांनो, हाय इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकणार आहोत. आज आपण इंग्रजी व्यंजनांचे उच्चार शिकणार आहोत. चला तर आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. इंग्रजी मुळाक्षरांतील 5 स्वरांव्यतिरिक्त इतर 21 मुळाक्षरे ही व्यंजने आहेत. इंग्रजीत किती मुळाक्षरे आहेत? 26. त्या 26 पैकी 5 ही काय आहेत? स्वर आहेत आणि 21 ही व्यंजने आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजीतही कोणत्याही व्यंजनात स्वर मिळवला म्हणजे त्या व्यंजनाचा संपूर्ण उच्चार करता येतो. मराठीप्रमाणे इंग्रजीत कोणत्याही व्यंजनात काय मिळवला जातो? स्वर मिळवला जातो. स्वर मिळवल्यावर त्या व्यंजनाचा संपूर्ण उच्चार करता येतो. उदाहरणार्थ क हा काय हा आपण खाली डॅश दिले, हा काय अर्धा क आहे. त्याच्यामध्ये हा मराठीतला हा स्वर मिळवला तर काय तयार झाला? पूर्ण क तयार झाला. तसेच ख हा ख काय आहे? अर्धा ख. त्याच्यामध्ये हा स्वर मिळवल्यावर त्याचा पूर्ण काय झालं? उच्चार तयार झाला. त्याचा उच्चार झाला ख. त्याचप्रमाणे इंग्रजीतही अशाच क्रिया घडतात. इंग्रजीमध्ये आता समज हा काय के, त्याच्यामध्ये हा के काय आहे? व्यंजन आहे. त्याच्यामध्ये हा स्वर मिळवला तर काय झालं? के ये. त्याला काय म्हणतात? क. काय तयार झाला? के ये हे अक्षर तयार झाले. त्याचा उच्चार झाला क. संपूर्ण उच्चार काय झाला? तयार होतो. त्याच्यानंतर के एच हे काय आहेत? हे व्यंजन आहे. त्याच्यामध्ये ये हा स्वर मिळवला तर काय तयार झाला? के एच ए ख. मराठीतील व्यंजने इंग्रजीत पुढील प्रमाणे लिहिता येतील. क हा क काय आहे? अर्धा क. त्याला इंग्रजीत काय लिहिता येईल? त्याला इंग्रजीत लिहितात के. क ला इंग्रजीत काय लिहितात? के. ख ला इंग्रजीत काय लिहितात? के एच. ग ला इंग्रजीत काय लिहितात? जी. ग ला इंग्रजीत काय लिहितात? जी एच. ही काय? ही पूर्ण उच्चार नाहीये. जोपर्यंत आपण स्वर मिळवत नाही तोपर्यंत त्या अक्षराचे पूर्ण उच्चार होत नाही. हा काय? च म्हणजे CH. त्याला च ला इंग्रजीत काय म्हणतात? CH. छ ला इंग्रजीत म्हणतात CH. ज ला इंग्रजीत काय म्हणतात? जे. ज ला इंग्रजीत कसं लिहितात? GH किंवा Z. ट ला इंग्रजीत लिहितात टी. ठ ला इंग्रजीत लिहितात TH. ड ला इंग्रजीत लिहितात डी. ढ ला इंग्रजीत लिहितात DH. न ला इंग्रजीत लिहितात N. त ला इंग्रजीत लिहितात टी. थ ला इंग्रजीत लिहितात TH. द ला इंग्रजीत लिहितात डी. ध ला इंग्रजीत लिहितात DH. न ला इंग्रजीत लिहितात N. प ला इंग्रजीत लिहितात P. फ ला इंग्रजीत लिहितात फ किंवा PH. ब ला इंग्रजीत लिहितात ब. ब ला इंग्रजीत काय लिहितात? बी. ब ला इंग्रजीत लिहितात BH. म ला इंग्रजीत लिहितात M. ला इंग्रजीत लिहितात Y. र ला इंग्रजीत लिहितात R. ल ला इंग्रजीत लिहितात L. व ला इंग्रजीत लिहितात V किंवा W. श ला इंग्रजीत लिहितात CH. श ला इंग्रजीत लिहितात SH. श ला इंग्रजीत काय लिहितात? SH. श ला इंग्रजीत लिहितात SH. स ला इंग्रजीत लिहितात S. ह ला इंग्रजीत लिहितात H. ळ ला इंग्रजीत लिहितात L. क्ष ला इंग्रजीत लिहितात KSH.
ज्ञ, ज्ञला इंग्रजीत लिहितात DNY. आता आपण इंग्रजी व्यंजनांचे उच्चार बघूयात. हा बी काय आहे? बी काय हा व्यंजन, त्याला मराठीत म्हणतात ब. सी, सी ला मराठीत म्हणतात क किंवा स. डी, डी ला मराठीत म्हणतात ड. एफ, एफ ला मराठीत म्हणतात फ. जी, जी ला मराठीत म्हणतात ग किंवा ज. एच, एच ला मराठीत म्हणतात ह. जे, जे ला मराठीत म्हणतात ज. के, के ला मराठीत म्हणतात क. एल, एल ला मराठीत म्हणतात ल. यम, यम ला मराठीत म्हणतात म. एन, एन ला मराठीत म्हणतात न. पी, पी ला मराठीत म्हणतात प. क्यू, क्यू ला मराठीत म्हणतात क्व किंवा क. आर, आर ला मराठीत म्हणतात र. यस, यस ला मराठीत म्हणतात स, श आणि ज. टी, टी ला मराठीत म्हणतात ट. व्ही, व्ही ला मराठीत म्हणतात व्ह. डब्ल्यू, डब्ल्यू ला मराठीत म्हणतात व. एक्स, एक्स ला मराठीत म्हणतात क्स किंवा झ किंवा झ. वाय, वाय ला मराठीत म्हणतात य. झेड, झेड ला मराठीत म्हणतात झ. ज्या व्यंजनांचे उच्चार एकापेक्षा जास्त होतात त्यांची काही आपण उदाहरणे बघूयात. तर सी ला काय म्हणतात? सी ला मराठीत क आणि स म्हणतात. आता सी ला क म्हणणारे आपण शब्द बघूयात. CAT, कॅट, कॅट म्हणजे मांजर. सी चा क हा मुख्य उच्चार आहे. सी चा क काय आहे? मुख्य उच्चार आहे. स, सी चा स उच्चार होणारा शब्द बघूया आपण. CYCLE, सायकल, सायकल म्हणजे दुचाकी. आपण तिला सायकल इंग्रजीत दुचाकीला काय म्हणतात? सायकल, दोन चाकी गाडी, सायकल. CIRCUS, सर्कस. हे काय? सी चे स उच्चार होणारे शब्द. आता ग, ग उच्चार होणारे आपण जी चे उच्चार होणारे शब्द बघूयात. जी चा काय उच्चार होतोय? ग आणि ज. तर ग होणारा उच्चार आपण बघूयात. GAME, गेम, गेम म्हणजे खेळ. आणि जी चा दुसरा उच्चार होतोय ज. आता ज उच्चार होणारा शब्द GEM, जेम, जेम म्हणजे रत्न. आता आपण क्यू चे उच्चार बघूयात. क्यू चा काय उच्चार होतो? क्व आणि क. आता क्व उच्चार होणारा शब्द बघूयात. QUEEN, क्वीन, क्वीन म्हणजे राणी. आणि आता क्यू चा क उच्चार होणारा शब्द बघूयात. CONQUER, कॉन्कर, कॉन्कर म्हणजे जिंक. आता आपण यस चे उच्चार बघूयात. यस चा उच्चार काय होतो? स, श आणि झ. आता स उच्चार होणारा शब्द बघूयात. SAD, सॅड, सॅड म्हणजे दुःखी. आता श उच्चार होणारा शब्द बघूयात. SUGAR, शुगर, शुगर म्हणजे साखर. आता यस चा झ उच्चार होणारा शब्द बघूयात. WAS, वॉच. आता पुढे आपण एक्स, एक्स चा उच्चार होणारे शब्द बघूयात. एक्स चा काय उच्चार होतो? क्स आणि झ आणि झ. क्स उच्चार होणारा शब्द बघूयात. EXCITE, एक्साइट, एक्साइट म्हणजे चेतवणे. आता झ उच्चार होणारा शब्द बघूयात. EXAMINE, एक्झामिन, एक्झामिन म्हणजे तपासणे. आता झ उच्चार होणारा, एक्स चा झ उच्चार होणारा शब्द बघूयात. XEROX, झेरॉक्स. झ उच्चार होणारा शब्द काय? XEROX, झेरॉक्स. असा उच्चार मोजक्या शब्दांचाच होतो. म्हणजे एक्स चा झ उच्चार हा मोजक्या शब्दांचाच होतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाय इंग्लिश या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.